हो. एकेकाने बोल. खरं तर सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर जे फुटपाथवर व्यवसाय करणारे जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी गेले 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय. आत्तापर्यंत 3 वेळा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. याचं कारण म्हणजे जी संरक्षण भिंत जी बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळेसही आम्ही पत्र दिलं होतं की आपण या व्यावसायिकांना 2x2ची खिडकी त्या भिंतीमध्ये बसवून द्यावी, जेणेकरून त्यांना आतमधील लोकांकडून खरेदी विक्री करता येईल. अशा पद्धतीनं आम्ही गेले 6 महिन्यापासून कलेक्टर साहेबांना विनंतीपूर्वक निवेदन देतोय. परंतु त्याच्यावर आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही आहे, मिटिंग झालेली नाही आहे. यामुळं होतंय काय, जे आतमधून लोक वस्तू खरेदी करतात, पाण्याची बॉटल असो, पोहे, शिरा, उपीट, कपड्याचा व्यवसाय, चहा, नाश्ता, जे 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 विकतात ती भिंत बांधल्यामुळं ते देवाणघेवाण बंद होणार आहे आणि त्यामुळं या 3-4 कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होते. आणि आपण जर पाहिलं तर या कुटुंबातील प्रत्येकाला 2-2 मुलीच आहेत आणि त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी यांच्यावर आहे, लग्नाची जबाबदारी यांच्यावर आहे, कुटुंब चालवण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. आता या गायकवाड मावशी आहेत, त्यांचं वय झालं आहे, त्यांचं औषध, घर चालवणे हे सगळं याच्यावर चाललेलं आहे. आणि जर हे भिंत जर बांधली तर ह्या सगळ्या परिस्थितीला हे लोक तोंड देणार आहेत आणि त्यांची ती परिस्थिती नाही आहे तोंड देण्याची. आता सगळ्यांची वय झालेली आहेत. त्यामुळं प्रशासनानं याच्यावर गंभीर विचार करून यांना इथं प्रत्येकाला एक खिडकी 2x2ची बसवून द्यावी, अशा आम्ही 12 डिसेंबर रोजी माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की आपण जर यावर तोडगा काढला नाही तर आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते व ह्या सर्व व्यावसायिकांच्या वतीने आम्ही एक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहोत. त्याच्यामध्ये फुटपाथचे जे युनियन आहे, हॉकर्स युनियन, तेही त्याच्यामध्ये आमच्याबरोबर सामील होणार आहेत. आणि जर आता आजचा शेवटचा दिवस आहे, मला आता 25 तारीख आहे ना, उद्या 26 तारीख आहे, आज अखेरपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नाही किंवा बोलवणं करण्यात आलेलं नाही. ऐन वेळेला पोलीस प्रशासनाला मुंडक्यावर बसवतात आणि मग ते आत्मदहन माघारी घ्या, आता आम्ही तुमच्यावर कारवाई करू. परंतु प्रशासनाला वेळ नाही आहे की बाबा ही गरीब लोक जगतील कशी. आज जर आपण बघितलं तर आपण म्हणतो हे जे सरकार आहे ते सरकार हे गरिबांसाठी सरकार आहे. तर मग आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आता माननीय या तालुक्याचे आमदार आहेत, माननीय श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री आहेत, त्यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे. या सातारा जिल्ह्याचे खासदार आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय शंभूराज देसाई साहेब, यांनाही या विषयाचं पत्र दिलेलं आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी पण याच्यामध्ये थोडंसं पुढे येऊन गरीब लोकांची खरं तर मदत केली पाहिजे. आम्ही रस्त्यावर लढाई लढणारे सामाजिक कार्यकर्ते, त्यामुळं आमचा लढा तर राहणारच आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी पण त्यांची जबाबदारी आहे, कारण का हे आपल्या सर्वांचे मतदार आहेत. त्यामुळं आपण लोकप्रतिनिधींनी पण यामध्ये माननीय कलेक्टर यांना सूचना कराव्यात. आणि त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी एक मागणी करतोय की इथं आपण एक 2x2ची खिडकी द्यावी, अन्यथा आम्ही उद्या माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहोत.